आपला जरी मंत्री असला आणि चुकत असेल तर त्याला ठोकल्याशिवाय राहू नका असा आगळावेगळा सल्ला बच्चू कडू यांनी गोंदिया जिल्ह्यातील देवरी इथं आयोजित मेळाव्यात शिवसैनिकांना दिला। त्यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे। मुख्यमंत्री असताना विदर्भातल्या मुख्यमंत्र्याचं राज्य आता महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून आम्हाला अपेक्षा आहे मुख्यमंत्र्याकडून इथला धान उत्पादक शेतकरी असतात, इथला आमचा वन्य प्राण्यामध्ये ग्रस्त असणारा शेतकरी असेल, कापूस उत्पादक शेतकरी असणार, माझा तूर उत्पादक सोयाबीन उत्पादक शेतकरी असणार, त्याच्या नशिबी खऱ्या अर्थानं सुख आलं पाहिजे, त्याला आनंदाचे दिवस भेटले पाहिजे, याच्यासाठी शिवसेना ताकदीने उभं राहिल्याशिवाय राहणार नाही। आपण त्याच्यासाठी हा शिवसेनेचा झेंडा आपण हाती घेतलाय। आपण पदागिरीसाठी हा झेंडा हाती घेतला नाही, लक्षात घ्या। पद येणार जाणार त्याची आम्हाला परवा नाहीये, पण जो सामान्य माणूस शिवसेनेकडून वेगळ्या अपेक्षेने उभा आहे महाराष्ट्रामध्ये, त्याला खऱ्या अर्थानं त्याला साथ देण्यासाठी, त्याच्यावर खऱ्या अर्थानं आम्ही पाहतोय, त्याची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हा आम्हाला सगळ्या कार्यकर्त्याला ताकदीनं एकत्र होऊन काम करण्याची गरज आहे। सीएम असताना सुद्धा 2:30 वाजता सामान्य शेतकऱ्याला भेटतं, हीच तर खऱ्या अर्थानं एकनाथजी शिंदे साहेबांची ओळख आहे आणि ती ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्हाला न्यायची। एक सेवाभावी माणूस आम्ही पाहतोय, शेवटच्या टोकापर्यंत त्याचा आवाज, त्याचा स्वभाव, त्याची प्रामाणिकता, त्याचं व्यक्तिमत्व देण्याचं काम आम्हाला करावं लागणार। मित्रांनो, आम्ही सत्तेत आहे म्हणून सुस्त नको राहू, मस्त बसू नका। सत्तेत आहे म्हणून काही करताच येत नाही असं जर वाटत असेल, जर मंत्री जरी आपला असला आणि चुकत असेल तर ठोकल्याशिवाय राहू नका, या भूमिका भविष्याला मला घ्यावं लागणार।